आपण जाणार आहोत भरटखोल या बंदरावर। नमस्कार मंडळी, तुम्ही जर कोकणात आलात आणि फ्रेश मासे खाल्लेच नाहीत तर ती तुमची कोकण ट्रिप अपूर्ण आहे। तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे मासे खरेदी करणं ही एक केवळ फक्त खरेदी नाही तर एक वेगळीच गंमत आहे। तर आपण जाणार आहोत भरटखोल या बंदरावर, जे एक भव्य माशांच्या लिलावासाठी प्रसिद्ध आहे। दिव्यागर हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि शनिवार रविवारी पर्यटकांची बरीचशी गर्दी दिव्यागरला होत असते। या ट्रिपमध्ये तुम्ही फ्रेश मासे कुठे खाऊ शकता हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। भरटखोल हे दिव्यागर आणि श्रीवर्धनच्या अगदी जवळ असलेलं एक छोटंसं पण अत्यंत महत्त्वाचं मासेमारी केंद्र आहे। दिव्यागरपासून हे अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथलं मुख्य आकर्षण म्हणजे सकाळी भरणारा मासळी बाजार आणि तिथला लिलाव। चला तर आज आपण तेच बघायला आलेलो आहोत। भरटखोल हे मासेमारी करणाऱ्यांचं गाव असा व्लॉग मी ऑलरेडी बनवलेला आहे, पण त्यावेळेस मला लिलाव बघायला मिळाला नव्हता। एवढ्या वर्ष दिव्यागरमध्ये राहूनही अजूनपर्यंत लिलाव मी पाहिला नव्हता, त्यामुळे मी खूप एक्साइटेड होते आणि या वेळेला पप्पांना सांगितलं होतं की किती काही झालं तरी मला लिलाव पाहायचाच आहे। ओके, तर आता आपण इथे पोहोचलेलो आहोत। हे जे काका दिसत आहेत ते लिलाव करणार आहेत आणि या बाजूला सगळ्या मावशा दिसत आहेत त्या लिलाव खरेदी करणार आहेत। त्यामुळे तिथे लिलाव कसा होतो हे आता आपण बघूया। जाऊ दे 500 रुपये झाले म्हणजे 500 तुझे नाही 520 बोल 510 500 रुपये चल उतर चला हे घ्या हे पकडा चला हे बघा 300 300 300 300 300 दोन लाव 300 310 320 320 40 350 350 360 370 80 380 380 दोन माईक मध्ये बोलायचा तू जेव्हा माईक लावला 380 दोन 350 350 350 दोन 60 70 380 380 90 480 480 480 90 490 400 500 500 510 510 510 510 दोन 510 व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की लिलाव कसा केला जातो। ते काका एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवतात, त्यानंतर जी ठरवलेली मच्छी आहे म्हणजे 4 टोपल्या कोलंबी किंवा 2 सुरमई अशा स्पेसिफिक जी कोलंबी आहे किंवा बाकीची मच्छी आहे तिची एक अमाऊंट ठरवली जाते आणि त्यानंतर बाकीच्या ज्या मावशा असतील त्याच्यावर 10 रुपये वाढवून 20 रुपये वाढवून जे कोणी जास्त बोलेल त्यावर ती मच्छी त्या मावशीला दिली जाते आणि मग ती त्यापेक्षा जास्त भावात गावात जाऊन विकते। 1000 10 20 1000 20 1000 जाऊ दे 40 1000 40 1000 40 50 1050 1075 1080 1080 1080 90 1090 1100 1100 1100 1100 दोन 1100 रुपये 1100 गेले हे बोल 1000 जी खाली अंतरून ठेवलेली कोलंबी दिसते त्याचे 1100 रुपये भाव केलेला आहे। त्यामुळे तुम्हाला समजू शकतं की इथे पर्यटकांना मच्छीच एवढी महाग मिळते की आम्ही घेणार तरी काय आणि विकणार तरी काय। सुरमई, पापलेट, कोलंबी हे तर रोज बघायला मिळतच, पण हे आज काहीतरी मी नवीनच बघितलं होतं।
भरटखोल हे अतिशय छोटं बंदर आहे, पण इथे मासेमारी खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे लिलावानंतर जे मासे उरले जातात ते बरेचसे मासे हे मुंबईला बाहेर पाठवले जातात. त्यामुळे ते असे बर्फामध्ये छान पॅक केले जातात आणि आईसबॉक्समध्ये ते ठेवले की ते 8 ते 10 तास छान फ्रेश राहू शकतात. खतरनाक. थांबा फोटो पण काढू एक. जिताडा जिताडा काय आहे हा? जिताडा मस्तच एकदम. थँक्यू. जिताडा खाऊन बघायचा, येऊन नाही खाऊन पण बघायचा. कसा तो 1500. 1500. पिसवरती असतो का? एक पूर्ण लिलाव विकत घ्यायचा तर त्यात खूप सारे मासे असतात. पण जर आपल्याला अशी पूर्ण मासे विकत घ्यायचे नसतील तर आपल्यासाठी असे छोटे छोटे वाटे लावलेले असतात. कोलंबी किंवा सुरमई, त्यावेळेही आपल्याला जर पूर्ण सुरमई घ्यायची नसेल तर ते काही पीस आपल्याला करून देतात. लिलाव काकी किती वाजता घेतात लिलाव? 8:30ला. मग हे कसे आता देणार तुम्ही? इथेच वाटे लावणार? 3 वाटे 1000ला. चांगले घ्यायचे ते आपल्याला? 1000 रुपये परत 1000 रुपयाला. पण छोटे छोटे आहेत ना? आता मच्छी जास्त नाही आहे काय? कमी मध्ये येते. सुरमई दिली असेल 2000. 2,000ला? 1 2 4 1 2 रुपये. छान छान. मासे खरेदी करायचा एक बेसिक रूल आहे. मच्छीची साईज जेवढी मोठी तेवढी ती खायला चविष्ट. त्यामुळे जर कोलंबी आपण बारीक घेतली तर ती तेवढी चविष्ट लागत नाही, किंवा सुरमई जेवढी आकाराने मोठी असेल तेवढीच ती खायला चविष्ट लागते. दिव्यागरमध्ये हॉटेलचे सध्याचे रेट 500 रुपयाला पापलेट थाळी किंवा सुरमई थाळी, कोलंबी थाळी, कोणतीही थाळी 500 रुपये चालू आहे. त्यामध्ये तुम्हाला एक पापलेट मिळलं जातं. पण तेच जर तुम्ही मासे स्वतः खरेदी केलेत आणि ते जाऊन जर हॉटेलमध्ये दिलेत तर ते शिजवायचे 1 किलोचे 500 ते 550 रुपये घेतले जातात. त्यामुळे अशी मच्छी घेणं कधीही परवडतं. मच्छी मार्केटच्या समोरच असा एक मोठा ट्रक लावलेला असतो जो बर्फाने भरलेला असतो. म्हणजे जर तुम्हाला दूरवर कुठे मच्छी घ्यायची असेल तर इथे 10-20 रुपयाचा बर्फ घेतलात आणि तो आईसबॉक्समध्ये पॅक करून मासे तुम्ही घेऊन जाऊ शकता. मग ते 8 ते 10 तास अगदी छान फ्रेश राहतात. बऱ्याचशा कोळणमावशी गावागावात जाऊन मच्छी विकतात, त्यामुळे तेही काही प्रमाणात बर्फ मारून नेतात. त्यामुळे घरी जाईपर्यंत मच्छी एकदम फ्रेश राहते. मासे खरेदी तर केलेत, पण ते साफ कसे करायचे काळजी नसावी. आपण जिथे मच्छी खरेदी करतो तिथल्याच मावशी आपल्याला कोलंबी क्लीन करून देतात आणि दुसरे काही मासे असतील तर सुरमई वगैरे तर त्याचे छान पीसेसही करून देतात. त्यामुळे त्याचा काहीच प्रश्न येत नाही. या आहेत नीता मावशी. इथला सगळ्यात मोठा लिलाव ह्या उचलतात आणि त्यांनी एवढी सगळी मच्छी एकटीने घेतलेली आहेत. आणि हे आता बाजूला जे सगळे आहेत हे पर्यटक आहेत, ते मच्छी त्यांच्याकडे घेण्यासाठी आलेले आहेत. मग आता त्यांनी ज्या भावात लिलाव उचलला आहे त्यापेक्षा 4 पैसे त्यांना मिळतील अशा भावात ते पर्यटकांना मच्छी विकतील. इथे मच्छी किलोवर विकली जाते, म्हणजे काही वाट्यांवरही मिळते आणि काही किलोवरही मिळते. 1500 रुपये? आम्ही टुरिस्ट नाही, तिथलेच आहे ते, दिव्यागरचे आहेत आम्ही. हे टुरिस्ट इथे यायला लागल्यामुळे गावकऱ्यांनी मच्छी खाणं सोडलं पाहिजे मला वाटतंय. मीच पोरगी आहे. काय हा टाटा बिर्ला रेट तुमचा? म्हणजे आम्ही यायचं कोल्हापूरवरून. बघा बघा आता काय मार्केटमध्ये जाऊन घ्यायची कशी मार्केटमध्ये? म्हणजे यायचं कोल्हापूरवरून मच्छी खायला इथं आणि तुम्ही असे रेट सांगा. ताजी असली म्हणून काही गावकऱ्यांना पण त्यात माझं काय म्हणणं आहे की घ्या पैसे, पण पुणेकरांकडनं घ्या, लोकलकडनं कसे घेता एवढे पैसे? ते एकदाच येतात, त्यांनी खायलाच पाहिजे मच्छी एवढी महागातली. मला दोन्ही मच्छी खायला येत होतं काय 1500 रुपये त्यात टाकायचे? काय बोलता? भरटकोलच्या मार्केटमध्ये तर गेलो, पण तिथे मच्छी फ्रेश मिळेल का हा प्रश्नच उद्भवत नाही. कारण तडकती फडकती मच्छी आपल्या समोर दिसत असते. कारण सकाळ सकाळी होडीतना ते मासे काढून आपल्या समोर लावलेले असतात. त्यामुळे मच्छी एकदम छान आणि फ्रेशच असते. कोलंबीचं तर झालं, पण जरी तुम्ही सुरमई घेतली तर ती असे छान क्लीन करून आणि इक्वल साईज मध्ये कट करून आपल्याला ती देतात.
भरटखोलचा मासळी बाजार आणि तिथे होणारा लिलाव आपण पाहिला. आता आपण किनाऱ्यावर जाऊया, जिथे या माशांना घेऊन येणाऱ्या होड्या सगळ्या लागलेल्या असतील. तर चला आता आपण ते बघूया. किनाऱ्यालगत पाणी कमी असल्याने मोठमोठ्या होड्या या दूरवरच थांबवल्या जातात आणि मग छोट्या होड्यातून जे मासे आहेत ते किनाऱ्यापर्यंत आणले जातात. साधारण संध्याकाळच्या सुमारास सगळ्या होड्या परत समुद्रात जातात आणि रात्रभर मासेमारी करून पहाटेच्या सुमारास परत रिटर्न येतात. त्यानंतर 8 ते 9 वाजता हा लिलाव केला जातो. त्यामुळे जी आपल्याला मासे मिळतात ते अगदी फ्रेश असतात. आणि इकडे काही होड्या आणि त्यांच्यामध्ये जे मासेमारांची जाळे असतात तेही ठेवलेले आहेत. मार्केटमधून बाहेर पडताना अशी सुकी मासळी पाहायला मिळते, ज्यामध्ये सुकट, आंबाडी, वाकट्या, सुके बोंबील, सुकी सुरमई असे सगळ्या प्रकारचे मासे मिळतात, जे आपण वर्षभर स्टोअर करू शकतो. पावसाळ्यात जेव्हा मासेमारी बंद असते तेव्हा कोकणी माणूस यावरच सर्व्हाइव्ह करतो. आताच मी माशांचा लिलाव पाहून आली आहे आणि माझ्या अनुभवातून मी तुम्हाला देऊ इच्छिते 3 टिप्स. पहिली गोष्ट, जर तुम्हाला ताजे मासे पाहिजे असतील तर तुम्ही थोडंसं वेळेच्या आधी पोहोचा, म्हणजे 8 वाजता लिलाव सुरू होतं, 8 पर्यंत तुम्ही तिथे पोहोचायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर मासे कॅरी करायचे असतील किंवा तुम्ही मासे कुठेतरी दूर घेऊन जाणार असाल तर आईस बॉक्स कॅरी करा, आणि जर तुमच्याकडे नसेल तर तिथेही मिळून जाईल. आणि तिसरी गोष्ट, तिथे थोडासा रेंजचा इश्यू आहे, त्यामुळे जर तुम्ही लोकेशन थ्रू येणार असाल तर लोकेशन आधीच सेव्ह करून ठेवा आणि फॉर अ सेफर साईड थोडीशी कॅश सोबत कॅरी करा. तर हा होता आजचा व्लॉग भरटखोल बंदराबद्दल. व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि यापैकी कोणती मच्छी तुम्हाला खायला आवडते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.